स्टुडंट्स, आपण बघतो आहोत कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन. आता कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन करणारी बॉडीमध्ये मास्टर सिस्टीम म्हणजेच नर्वस सिस्टीम. कुठल्याही सिस्टीमचा फंडामेंटल बेसिक युनिट असतो सेल. मग आता नर्वस सिस्टीमचा पण फंडामेंटल बेसिक युनिट काय असणार आहे? नर्व सेल. त्यालाच आपण म्हणतो न्यूरॉन. नर्व सेलचं स्ट्रक्चर तुम्ही फार अगोदरपासून शिकत आलात. लास्ट इयर पण आपण 11th मध्ये नर्वस टिश्यूच्या अंडर आपण नर्व सेलचं स्ट्रक्चर पूर्ण बघितलं होतं. न्यूरॉन ही कशा पद्धतीने न्यूरॉनचं स्ट्रक्चर असतं, सायटॉन, सेल बॉडी, त्याच्यानंतर डेंड्राइट्स आणि जे लॉंग टेल सारखं जे स्ट्रक्चर आहे दॅट इज द एक्झॉन. तर हे पूर्ण जे दिस इज द लॉंग सेल इन द बॉडी, दॅट इज द नर्व सेल. तर नर्व सेलचं मेन काम काय आहे की इलेक्ट्रिकल इम्पल्सेस कॅरी करणं, हे महत्वाचं काम नर्व सेल्स आहे. कारण की फंक्शन काय आहे? कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन. मग आता नर्व सेल जे आहेत त्या नर्व सेल्स बद्दल आपण ऑलरेडी बघितलेले. तर आता आपण नवीन टॉपिक बघणार आहोत, दॅट इज टाइप्स ऑफ न्यूरोग्लायल सेल्स. तर टाइप्स ऑफ न्यूरोग्लायल सेल्स काय आहेत? न्यूरोग्लायल सेल्स या पण नर्व सेल्स आहेत, पण त्या कशा आहेत? न्यूरोजेनिक, सॉरी नॉन न्यूरोजेनिक. नॉन न्यूरोजेनिक म्हणजेच त्याचं काम इलेक्ट्रिकल इम्पल्सेस कॅरी करणं नसणार. त्या फक्त सपोर्ट करतील नर्व सेल्सला. मग आता सपोर्ट कोणकोणत्या पद्धतीने करणार? तर त्यासाठीच या न्यूरोग्लायल सेल्सच्या टाइप्स आपण बघणार आहोत. देर आर डिफरंट टाइप्स ऑफ द न्यूरोग्लायल सेल्स अँड सपोर्टिंग इन अ डिफरंट वे. वेगवेगळ्या पद्धतीने त्या नर्व सेलला म्हणजेच न्यूरॉनला कशा पद्धतीने सपोर्ट करतात ते आपण बघणार आहोत. तर आजचा टॉपिक आहे टाइप्स ऑफ दॅट इज न्यूरोग्लायल सेल्स. आता कंट्रोल अँड कोऑर्डिनेशनच्या अंडर हे ज्या न्यूरोग्लायल सेल्स आहेत, these neuroglial cells, how many types? Just you see, these are the different types. Oligodendrocyte, then next is microglia or brain macrophages, then third one astrocytes, next is ependymal cells, next Schwann cells and the satellite cells. So these are the 6 types of the cells, that is oligodendrocytes, microglia or brain macrophages, त्यालाच आपण म्हणणार, then astrocytes, ependymal cells, Schwann cells and satellite cells. Is it easy to remember these names? So naturally you will say no. But what in a very simple manner, how to memorize हे सगळे नावं कशी लक्षात ठेवायची याची एक सोपी ट्रिक आपण लक्षात घेणार आहे. ऍज युजल जो आपण पॅटर्न फॉलो करतो, मेथड जी आपण यूज करतो त्याच पद्धतीने याचा एक कोड सिंपल आपण तयार करणार आहे आणि त्यानुसार तो मेमोराइज केला तर यू कॅन इझिली रिमेंबर द नेम्स. हे नावं लक्षात ठेवणं सोपं आहे. आता इथे हे स्पेशल हायलाइट केलेली नावं बघा, ऑलिगोडेंड्रोसाइट आणि इकडे दिलेले इपेंडायमल सेल्स. हे थोडेसे प्रोनाउन्सिएशनला थोडे कठीण वाटतील आणि लक्षात ठेवायला, तर याला स्पेशल आपण अगोदर मेमोराइज करून घ्यायचंय. बाकीचे बरेचसे नावं तुम्हाला फॅमिलियर आहेच आहे आणि कशा पद्धतीने लक्षात घ्यायचे दॅट ऑल्सो वी विल सी. तर हे जे आहे टाइप्स ऑफ न्यूरोग्लायल सेल्स मध्ये ऑलिगोडेंड्रोसाइट, मायक्रोग्लिया और ब्रेन मॅक्रोफेजेस, हे मॅक्रोफेज तुम्हाला फॅमिलियर नेम आहे, ॲस्ट्रोसाइट, एपेंडायमल सेल्स, श्वान सेल्स अँड सॅटेलाइट सेल्स. तर अशा पद्धतीने ही नावं आहेत. याचा एकदा आपण हा कोड बघू, हाऊ टू मेमोराइज अँड रिमेंबर द नेम्स. आता जेव्हा न्यूरोग्लायल सेल्सवर जेव्हा क्वेश्चन्स विचारला जाईल त्यावेळेला ऍट दॅट टाइम हे सगळे नावं जे आहेत ते नावं कम्प्लीट लक्षात ठेवणं इट इज नॉट सो इझी, म्हणजे ते आठवणार नाही त्यावेळेला. तर मग त्यासाठीच हा कोड आपण एक लक्षात घेणार आहे, हाऊ टू मेमोराइज दीज कम्प्लीट नेम्स. फर्स्ट ऑफ ऑल यू सी, याच्यामधले बघा ऑलिगोडेंड्रोसाइट हे एक नवीन तुम्हाला लक्षात घ्यावं लागेल. यू हॅव टू मेमोराइज दिस. मायक्रोग्लिया न म्हणता तुम्ही त्याला मॅक्रोफेजेस म्हणू शकता, कारण मॅक्रोफेजेस ही जी टर्म आहे ही तुम्हाला फॅमिलियर आहे. मॅक्रोफेजेस आपण आत्ताच शिकलो सर्क्युलेशन टॉपिक मध्ये, WBCs मध्ये मॅक्रोफेजेसचा रूल आपण बघितला. मॅक्रोफेजेस तुम्हाला फॅमिलियर आहे. त्यानंतर काही न्यूरोग्लायल सेल्स कशा आहेत तर स्टार शेप आहे, त्यांचा स्टार सारखा स्ट्रक्चर आहे. तर त्या स्टार शेप स्ट्रक्चरला आपण म्हणतो ॲस्टर, स्टारला आपण म्हणतो ॲस्टर. तर त्यावरून हे नाव आहे ॲस्ट्रोसाइट्स.
त्यानंतर इपेंडायमल. इपेंडायमल म्हटल्यावर अजून एक टर्म तुमची फॅमिलियर आहे, एक म्हणजे इपिथेलियम किंवा इपिडर्मिस आपण जनरली यूज करतो बायोलॉजीमध्ये. मग इपिथेलियम किंवा इपिडर्मिस वरूनच इपेंडायमल सेल्स लक्षात घेता येऊ शकतात. श्वान सेल हा जर्मन म्हणजे सायंटिस्ट याच्या नावावरूनच हे श्वान नाव आहे. तर श्वान सेल्स याचा पण उल्लेख आपण न्यूरॉन मध्ये घेतलेला होता. Schwann cells and satellite. S for Schwann, S for satellite. It is easy to remember. तर हे झाले, these are the names and these names how to memorize and remember. तर यासाठी लक्षात घ्या, या पद्धतीने आपण सिंगल लेटर घेतलेले आहेत. फर्स्ट OMAESS, OMAESS. If you remember this sequence, OMAESS, how to memorize and remember. So it is difficult to remember these all names, but ज्या वेळेला तुम्ही हा कोड लक्षात ठेवाल तर प्रत्येक लेटर हे डिस्क्राइब करणं सोपं आहे. M for microglia, O for oligodendrocytes, A for astrocytes, E for ependymal cells, S for Schwann cells and S for satellite. So it is very easy to describe the letter. मग आता आपण काय करणार की न्यूरोग्लायल सेल्स म्हटलं तर काय लक्षात ठेवणार, OMAESS, OMAESS. So if you remember this code, then easily you can write the names. आणि अजून एक महत्वाची गोष्ट मागे सांगितली, आता पुढच्या याच्यात आपण घेणार आहोत की प्रत्येक नावामध्ये नेम इटसेल्फ सजेस्ट द मीनिंग अँड द रोल. आता या नावामध्ये सगळं काही दिलेलं असते, या नावामध्येच त्याचं आपण रोल पण बघणार आहोत, कशा पद्धतीने व्हॉट इज आता मॅक्रोफेजेस वगैरे फॉर एक्झाम्पल, हे जे मॅक्रोफेजेसचा रोल काय आपल्याला माहिती आहे, तर तो रोल इथे सुद्धा नर्वस सिस्टीम मध्ये कशा पद्धतीने वर्क करणार हे आपल्याला कळेल. तर ऑलिगोडेंड्रोसाइट्स, कारण कुठलाही आता हा जो छोटा टॉपिक आहे टाइप्स ऑफ न्यूरोग्लायल सेल, फर्स्ट यू हॅव टू रिमेंबर ऑल द नेम्स. पहिला पॉइंट आहे की नावं ओळखणे, त्यानंतर नेक्स्ट त्याचं अर्थ आणि त्याच्यानुसार त्याचा रोल आपल्याला जाणून घेणं गरजेचं आहे. मग आता या 6 टाईपच्या सेल्स आहे, हाऊ टू मेमराइज, OMAESS या पद्धतीने. तर O फॉर ऑलिगोडेंड्रोसाइट्स, M फॉर मॅक्रोफेजेस यू रिमेंबर, A फॉर ॲस्ट्रोसाइट, लक्षात घ्यायचं आहे की काही सेल ज्या स्टार शेप आहे म्हणून ते ॲस्ट्रोसाइट, तर A वरून ॲस्ट्रोसाइट्स यू कॅन इझिली रिमेंबर. E इपेंडायमल, जसं मी आता सांगितलं की इपिथेलियम आणि एपिडर्मिस कॉमनली आपण या ज्या आउटर लेअर असतात तर याचा जो रोल आपण प्रत्येक वेळेला बघत असतो त्यावरूनच या इपेंडायमल सेल्स आहेत. त्यानंतर S फॉर श्वान and S फॉर सॅटेलाइट. सो इट इज व्हेरी इझी टू रिमेंबर. तर नेक्स्ट दॅट इज नेक्स्ट जो आहे, आता एक पुढचा जो क्वेश्चन आपल्याला न्यूरोग्लायल सेल्स वर समजा साधारणतः अशा पद्धतीने विचारलं जाऊ शकतं की हाऊ टू आयडेंटिफाय द न्यूरोग्लायल सेल्स किंवा आयडेंटिफाय द न्यूरोग्लायल सेल्स. सपोज दिस टाइप ऑफ द डिफरंट टाइप्स ऑफ द सेल्स इट इज गिव्हन अँड इफ इट इज आस्क्ड की व्हॉट टाइप ऑफ द सेल इट इज, या एक प्रकारची कुठली डायग्राम दिलेली आहे आणि त्या डायग्राम वरून त्या सेल्स तुम्हाला ओळखायचं आहे, अशाही प्रकारचा क्वेश्चन्स आपल्याला विचारला जाऊ शकतो. सो हाऊ टू आयडेंटिफाय द न्यूरोग्लायल सेल्स. मग या सेल्सच्या स्ट्रक्चर वरून त्या सेल्स कोणत्या आहेत, आता इथे स्ट्रक्चर कसं आहे, इथे मायलिन शीट दिसते आहे, हे स्ट्रक्चर काय आहे, इथे ॲस्टर शेप म्हणजे स्टार शेप हे दिसते तुम्हाला बघा. त्यानंतर हे श्वान सेल आहे, मायलिन शीट अराउंड दॅट इज ॲक्झॉन. तर मग याच्याद्वारे कशा पद्धतीने या सेल्स ज्या आहेत न्यूरोग्लायल सेल्स हाऊ टू आयडेंटिफाय, इट इज व्हेरी इझी. तर नेक्स्ट आपण आता 1 बाय 1 या ज्या सेल्स आहेत त्या सेलचा, जसं मी तुम्हाला सांगितलं की नेम इट सेल्फ सजेस्ट द मिनिंग, नावामध्येच सगळं काही दिलेलं आहे आणि नावावरूनच त्याचा रोल पण आपल्याला कळणार आहे. तर मग त्यानुसार आपण इझिली आयडेंटिफाय करू शकतो. त्याचबरोबर हाऊ टू मेमराइज दॅट असो असेल. त्यामुळे न्यूरोग्लायल सेल्स जेव्हा विचारला जाईल त्यावेळेला तो फक्त कोड लक्षात घेतला तर हे नावं फक्त 1-2दा तुम्हाला रिवाइज करावे लागतील. एकदा नावं लक्षात घेतले की त्या लेटरवरून ते डिस्क्राईब करणं हे अतिशय सोपं जाणार आहे. तर नेक्स्ट पहिली जी सेल्स आता आपण पाहतोय दॅट इज द इपेंडायमल सेल्स. इपेंडायमल सेल्स मध्ये दॅट इज ही जी सेल्स आहे याच्यामध्ये बघा, इट इज फाउंड इन CNS, सिंगल लेअर ऑफ स्क्वॅमस ऑर कॉलमनार सेल. दिस इज स्क्वॅमस लेअर आपण पाहिलं की अतिशय थिन आणि फ्लॅट सेल्स असतात, कॉलमनार सेल्स कॉलम सारखे असतात. मग इपिथेलियमची लाइनिंग आहे त्या याच्यावरच्या सेल्स या स्क्वॅमस असू शकतात, कॉलमनार किंवा क्युबॉइडल पण. So ependymal cells, that is these cells, such type of these cells found in the CNS, central nervous system.
आता नर्वस सिस्टीमचे 3 प्रकार आपल्याला माहितीच आहे, सेंट्रल नर्वस सिस्टीम, पेरिफेरल नर्वस सिस्टीम अँड ऑटोनॉमस नर्वस सिस्टीम. आता ऑटोनॉमस नर्वस सिस्टीम ही पेरिफेरल नर्वस सिस्टीम मध्येच इन्क्लूड केल्या गेलेली आहे. सेंट्रल नर्वस सिस्टीम ज्याच्यामध्ये ब्रेन आणि स्पायनल कॉर्ड हे महत्वाचे ऑर्गन आहे. तर इपेंडायमल सेल्स या ज्या आपण पाहतोय, इट इज फाउंड इन सीएनएस, सेंट्रल नर्वस सिस्टीम. सिंगल लेयर ऑफ squamous or columnar cells. Then here often these are ciliated epithelium lining the ventricles and central canal of spinal cord. आता या ज्या आहेत त्या सिंपल स्क्वॅमस असू शकतात किंवा कॉलमनार असू शकतात. त्याचबरोबर दे आर ऑल्सो हॅव्हिंग द सिलियम, दॅट इज हेअर लाईक स्ट्रक्चर. सिलिएटेड इपिथेलियम तुम्हाला माहिती आहे. Okay, so often ciliated epithelium, these ependymal cells and lining the ventricles and central canal of spinal cord. आता ब्रेन जो काही आहे, ब्रेनचं स्ट्रक्चर आपण बघितलेलं की ब्रेन कशा पद्धतीने त्याच्यावर तुम्हाला दिसेल त्याच्या आतमध्ये काही कॅव्हिटीज असतात. त्या कॅव्हिटीजलाच म्हटलं जातं व्हेंट्रिकल. ब्रेनच्या आतमध्ये ज्या काही कॅव्हिटीज आहेत, म्हणजे जी काही डिप्रेशन आपण म्हणतो, कॅव्हिटीज म्हणजे त्याच्या आतमध्ये जे डिप्रेशन्स आहेत ज्याच्यामध्ये फ्लुइड भरलेलं असतं, तर त्या कॅव्हिटीजला आपण म्हणतो व्हेंट्रिकल. मग आता व्हेंट्रिकल मध्ये ऍक्च्युअली सेरेब्रो स्पायनल फ्लुइड भरलेलं असतं जे की ब्रेनला प्रोटेक्शन देते. इथे लक्षात, तर ब्रेनच्या आतमधल्या ज्या काही कॅव्हिटीज आहेत त्याला आपण म्हणतो व्हेंट्रिकल. त्याचबरोबर स्पायनल कॉर्ड मध्ये पण जी कॅव्हिटी आहे त्याला म्हणतात सेंट्रल कॅनल. तर स्पायनल कॉर्ड मधल्या कॅव्हिटीला आपण म्हणणार सेंट्रल कॅनल, तर ब्रेनच्या कॅव्हिटीला म्हटलं जाते व्हेंट्रिकल. या ज्या कॅव्हिटीज आहेत त्या फ्लुइडनी भरलेल्या असतात, सेरेब्रो स्पायनल फ्लुइड, जे की ब्रेनला प्रोटेक्शन देतात. मग हे जे व्हेंट्रिकल आहे आणि सेंट्रल कॅनल आहे याच्या ज्या लायनिंग्स आहेत त्या लायनिंग या इपेंडायमल सेल्सनी बनलेल्या आहेत. सो ऑफन सिलिएटेड इपिथेलियम लायनिंग द व्हेंट्रिकल्स अँड सेंट्रल कॅनल ऑफ द स्पायनल कॉर्ड. Then function naturally काय आहे तर responsible for production of CSF and circulation. So naturally this is the lining can, because in case of the ventricle and spinal cord contain these CSF. So naturally these ependymal cell helps or responsible for production of CSF and its circulation. So these are the ependymal cells. या जनरल सेल्स आपण नेहमी बघत असतो. त्यामुळे इपिडर्मिस आणि इपिथेलियम वरून या ependymal cells you can remember easily. The next, that is oligodendrocyte. Now oligodendrocytes, this is the diagram of oligodendrocytes. Now what is oligodendrocytes? तर याच्यामध्ये पण लोकेशन काय आहे? These are also located in CNS, central nervous system, and few branches. It's having the few branches, then mainly form the myelin sheath around the central axon. It form these myelin sheath around the central axon. Oligodendrocytes having the few branches and forming the myelin sheath around the central axon, and these allow the quick transmission of electrical impulses. तर myelin sheath असलेले जे न्यूरॉन्स आहेत, मायलिनेटेड अँड नॉन मायलिनेटेड, तर असे 2 प्रकार आपण बघितले होते. तर मायलिनेटेड न्यूरॉन जे आहे ते क्विक ट्रान्समिशन करतात इलेक्ट्रिकल इम्पल्सेस. ओके, त्यामुळे मायलिन शीथ अलाउज दिस quick transmission of electrical impulses. So this is the main feature of oligodendrocytes, having the few branches and the myelin sheath around the axon. Then it forms the white matter of central nervous system. आता हे आपण पुढे अजून बघणारच आहोत. Gray matter and white matter. This brain is having the gray matter and white matter. It is consists of completely neurons and neuroglial cells. न्यूरॉनच्या कंपॅरेटिव्हली न्यूरोग्लायल सेल्स या जास्त असतात. न्यूरॉनचं काम आहे इलेक्ट्रिकल इम्पल्सेस कॅरी करणे, पण त्याचबरोबर न्यूरोग्लायल सेल्स आपण पाहतोय वेगवेगळ्या पद्धतीने सपोर्ट करतात. जसं आता आपण पहिली सेल पाहिली इपेंडायमल सेल्स. इपेंडायमल सेल्सचं फंक्शन काय आहे? लाइनिंग द व्हेंट्रिकल अँड सेंट्रल कॅनल. त्यामुळे इपेंडायमल सेल्स काय करणार की प्रोडक्शन ऑफ सीएसएफ, सेरेब्रोस्पायनल फ्लुइडला फॉर्म करण्यामध्ये मदत करेल, त्याच्या सर्क्युलेशन मध्ये मदत करणाऱ्या सेल्स म्हणजेच इपेंडायमल सेल. ऑलिगोडेंड्रोसाइटचं काम काय आहे की कम्प्लिटली व्हाईट मॅटर ऑफ सेंट्रल नर्वस सिस्टीम तयार करणे, आणि ही जी मायलिन शीथ आहे ती फॉर्म करते, आणि मायलिन शीथ फॉर्म झाल्यामुळे दॅट इलेक्ट्रिकल इम्पल्सेस कॅन क्विकली ट्रान्समिट. द नेक्स्ट, that is the satellite cell. Satellite cell, this is
The satellite cell is for satellite. It is found in the PNS, peripheral nervous system. The peripheral nervous system मध्ये या satellite cells चा रोल आहे. Support the functions of neuron. जे nerve cells आहे त्याला अजून support करतात. That is the simple means one sentence you can write, that is supporting the neurons. Then astrocytes. Astrocytes, name itself it suggests, that is the structure is just like a star shape. So star shape structure. Star it means astar. त्यावरून हा astrocyte. So this is the most abundant in central nervous system. These astrocytes are found in central nervous system, and then function, secretion, absorption of neural transmitter and maintenance of the blood brain barrier. हे काय आपण बघणार आहोत. तर हा या ज्या सेल्स आहे इझिली कॅन बी आयडेंटिफाईड on the basis of the star, means star like structure it is there, and these are also most abundant in the central nervous system. Central nervous system मध्ये find out होणार. Then function आहे secretion, absorption of neural transmitter. हे जे न्यूरो ट्रान्समीटर तयार होतात त्यांचं सिक्रेशन करण्यासाठी या ॲस्ट्रोसाइट, these are the cells. Okay, these are the neuroglial cells helping in the secretion and absorption of neural transmitter. Neural transmitter माहिती आहे, अजून आपण डिटेल मध्ये त्याचा रोल पुढे पाहणार आहोत. हे जे न्यूरो ट्रान्समीटर आहे ते सिक्रेट करणे, अब्झॉर्ब करणे हे मेन काम जे आहे ते ॲस्ट्रोसाइट्स आहे. दिस इज द न्यूरोग्लायल सेल्स. आणि सेकंडली हा एक नवीन फंक्शन आहे बघा, मेंटेनन्स ऑफ ब्लड ब्रेन बॅरियर. हे पहिले तुम्ही ऐकलेलं नसेल. तर ब्लड ब्रेन बॅरियर काय आहे. ब्लड ब्रेन बॅरियर काय करतं की इट प्रिव्हेंट्स द, जेव्हा ब्लड सगळीकडे प्रत्येक ऑर्गनला सप्लाय होते, ब्लड ज्या वेळेला ब्रेनला सप्लाय होईल त्यावेळेला ब्लड मधले जे काही हाय मॉलिक्युल्स आहेत, सबस्टन्सेस, हायर मॉलिक्युलर सबस्टन्सेस जे आहे that can be prevented, किंवा जे पॅथोजन आहे मायक्रो ऑर्गॅनिझम कॉझिंग डिसीज, पॅथोजन आपण त्याला म्हणतो, ते मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत किंवा काही हार्मफुल सबस्टन्सेस ब्लड मधून जे ब्रेन टिश्यू मध्ये एंटर होणार, ते ब्लड मधून ब्रेन टिश्यू मध्ये होणारे जे सबस्टन्सेस आहे त्याला प्रिव्हेंट करण्याचं काम हे ब्लड ब्रेन बॅरियर करत असतं. आणि दॅट इज द रोल ऑफ ॲस्ट्रोसाइट्स. इट मेंटेन द ब्लड ब्रेन बॅरियर. मग आता ब्लड ब्रेन बॅरियर इट प्रिव्हेंट द पॅथोजन हायर मॉलिक्युल टू एंटर इन द ब्रेन टिश्यू. ब्लड मधून ब्रेन टिश्यू मध्ये त्याची एंट्री प्रिव्हेंट करण्याचं काम हे ब्लड ब्रेन बॅरियर करतात, जे की मेंटेन केले जातात या न्यूरोग्लायल सेल्स मुळे, ॲस्ट्रोसाइट्स. ओके, सो दीज आर फाउंड इन सेंट्रल नर्वस सिस्टीम. नेक्स्ट, that is microglia or the brain macrophages. आता macrophages, this term is very familiar to all. Macrophages just आपण आता बघितलं होतं. Macrophages काय आहे. These are small size cells in central nervous system. Also it is having, हे central nervous system मध्ये find out होतात या macrophages, आणि few branches again ऑलिगोडेंड्रोसाइट सारखं, and derived from monocytes acts as a macrophages. आता मोनोसाइट माहिती तुम्हाला काय आहे, WBCs. आताच मी बोलली जसं सर्क्युलेशन टॉपिक मध्ये मोनोसाइटचा रोल आपण पाहिलेला आहे. तर मोनोसाइट्स ऍक्ट्स ॲज अ मॅक्रोफेजेस. मॅक्रोफेजेसचा रोल काय असतो तुम्हाला माहिती आहे की एखाद्या इंजुरीच्या ठिकाणी जेव्हा इंजुरी होते त्या ठिकाणी या मॅक्रोफेजेस कलेक्ट होतात आणि इट किल्स द जर्म्स अँड दॅट इज द डेड पार्ट्स ऑफ द नर्व सेल्स अँड दॅट इज द पॅथोजन. जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहे त्याच्यावर अटॅक करून त्याला किल केलं जातं, हे मॅक्रोफेजेस आहे. तर हे मॅक्रोफेजेसचा रोल मोनोसाइट स्किप करते इन द WBCs. तर इथे सुद्धा ब्रेन मध्ये सुद्धा या ज्या काही न्यूरोग्लायल सेल्स आहे त्या न्यूरोग्लायल सेल्स मॅक्रोफेजेस, मायक्रोग्लिया किंवा मॅक्रोफेजेस आपण स्पेशली लक्षात ठेवणार, मॅक्रोफेजेस म्हणून ऍक्ट होतात. काही सेल्स मीन्स ज्या एखाद्या ठिकाणी जर इंजुरी असेल तर त्या ठिकाणी कलेक्ट होऊन तिथले जर्म्स म्हणा किंवा सेल डेब्रीज आहे ती डायजेस्ट करण्याचं काम या मॅक्रोफेजेसचं असतं. आणि म्हणून आपण फंक्शन्स म्हटलेले आहे मीडिएट इम्युन रिस्पॉन्स इन द सेंट्रल नर्वस सिस्टीम. त्यामुळे सेंट्रल नर्वस सिस्टीम मध्ये हा जो काही इम्युन रिस्पॉन्स आहे की जे काही पॅथोजन आहे त्याच्यावर अटॅक करून त्याला किल करण्याचं काम या स्पेशल न्यूरोग्लायल सेल्स करतात. म्हणून याचं आपण पाहिलंय this is called as the macrophages. So it is easy to remember, aim for macrophages.
So this is the structure of macrophages, having the few branches. This is the cytosol and it's having the few branches. So it is just like a monocyte, it becomes a large one and acts as a macrophage. तर जिथे कुठे इंजुरी आहे त्या ठिकाणी हे कलेक्ट होणार ब्रेनच्या सेंट्रल नर्वस सिस्टीम मध्ये, ब्रेन ऑन स्पायनल कॉर्ड मध्ये. तर त्या ठिकाणी या ज्या सेल्स आहेत त्या कलेक्ट होणार अँड इट किल्स अँड इट मिडिएट द इम्युन रिस्पॉन्स इन द सेंट्रल नर्वस सिस्टीम. हा महत्वाचा रोल आहे. त्यानंतर श्वान सेल्स. आता या ज्या श्वान सेल्स आहे, द श्वान सेल्स इट इज जस्ट लाईक अ स्ट्रक्चर इट इज हॅव्हिंग ऑफ श्वान सेल. आता श्वान सेल मध्ये दिस इज ऑल्सो मोस्ट अबंडंट इन पीएनएस, पेरिफेरल नर्वस सिस्टीम. एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की आपण जो सिक्वेन्स घेतला OMAESS, यामध्ये जे दोन एस आहे, डबल एस आहे, ते दोन्ही एस रिलेटेड आहेत पीएनएस ची, पेरिफेरल नर्वस सिस्टीम. एस फॉर सॅटेलाइट आणि एस फॉर श्वान सेल्स. तर या दोन्ही ज्या सेल्स आहेत त्या पेरिफेरल नर्वस सिस्टीमशी रिलेटेड आहे. या दोन सेल्स सोडल्या तर बाकीच्या सगळ्या सेल्स ज्या आहेत त्या सेंट्रल नर्वस सिस्टीमशी रिलेटेड आहेत. This produce myelin sheath around the medullary nerves in that is the PNS, peripheral nervous system. It form the myelin sheath. Myelin sheath चा role आपण just पाहिला. It helps in quick transmission of the electrical impulses. So here these are the this is the complete structure of neuroglial cells. How it supports in a different manner हे आपण पाहिलं की कशा पद्धतीने कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन मध्ये या न्यूरोग्लायल सेल्स हाऊ इट हेल्प्स. दिस डिफरंट टाइप्स ऑफ द न्यूरोग्लायल सेल्स, हाऊ टू मेमराइज, कशा पद्धतीने लक्षात घ्यायचे आहे. देर आर 6 टाइप ऑफ द सेल. फर्स्ट व्हेन द क्वेश्चन इट इज आस्क्ड व्हाट आर द न्यूरोग्लायल सेल्स, रिमेंबर द सीक्वेन्स that is OMAESS. OMAESS, if you remember is for some time, then naturally you can remember it for long. हे थोडा वेळ जरी मेमराइज केलं 1-2 दिवस तर तुम्हाला फार लॉंग पर्यंत या न्यूरोग्लायल सेल्स इझिली यू कॅन राईट. अँड डिस्क्राईब करणं हे सोपं आहे. O फॉर ऑलिगोडेंड्रोसाइट्स, M फॉर मॅक्रोफेजेस, OMA, A for astrocyte, E for ependymal cells, S for Schwann and S for satellite. So again that you can sort out this double S, या दोन S जे आहेत ते PNS शी रिलेटेड आहे and other all are related to CNS. तर आपण बघितलं की how to memorize the neuroglial cells, त्यानंतर how to identify the neuroglial cells. तर त्याच्या स्ट्रक्चर वरून पण त्याला आपण आयडेंटिफाय करू शकतो आणि नेम इट सेल्फ इट सजेस्ट द मीनिंग त्याच्यामध्येच बरंच दिलेलं आहे की त्याचे रोल कशा कशा पद्धतीने. फॉर एक्झाम्पल इपेंडायमल सेल्स ही आउटर लेअर असते त्यामुळे त्याचा रोल काय आहे, कशा कशा पद्धतीने या सेल्स. मॅक्रोफेजेस नावातच दिलेलं आहे की मॅक्रोफेजेस आपल्याला ऑलरेडी माहिती आहे. तर मॅक्रोफेजेसचं काम काय असते की सेल इट बिकम्स बिगर अँड किल द पॅथोजन. मग नावातच सगळं काही दिलेलं आहे. तर हे इट इज व्हेरी इझी टू रिमेंबर द नेम्स अँड द फंक्शन. तर आज आपण बघितलेलं आहे टाइप्स ऑफ न्यूरोग्लायल सेल्स.